सातारा येथील चतुर्थ मंदिर परिषदेसाठी राज्यभरातून 1100हून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती. हिंदूंच्या प्रथा परंपरा कुणी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला तर सरकार कठोर कारवाई करेल. मंदिरे आणि गडकिल्ले यांवरील मंदिरांवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी प्रसंगी बुलडोझर कारवाई. मंदिराच्या सर्व समस्यांसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन त्यावर तोडगा काढू. भरत शेठ गोगावले, फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री. मंदिरे सुरक्षित तर धर्म सुरक्षित. मंदिर महासंघाने एकत्र येऊन मंदिराची जी वज्रमूठ बांधलेली आहे तिला सरकारचे पूर्ण पाठबळ असेल. मंदिरासाठी जमीन खरेदी करताना अथवा हस्तांतरण करताना मुद्रांक शुल्कात सवलत मिळावी ही मंदिराची मागणी असून त्यावर अर्थ विभागाशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. मंदिरांच्या जमिनी बळकावणाऱ्यांना चाप लावण्यासाठी शासन अँटी लँड ग्रॅबिंग कायद्याच्या धर्तीवर कठोर पावलं उचलण्याचा विचार करते. या परिषदेत जे ठराव होतील तसेच मंदिरांच्या ज्या ज्या मागण्या असतील, समस्या असतील त्यावर मुख्यमंत्र्यांसमवेत विशेष बैठक बोलावून सकारात्मक तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले यांनी दिली आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघ मुंबई येथील श्री जीवदानी देवी संस्था, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 22 मार्चला सातारा येथील स्वराज्य मंगल कार्यालय, कोरेगाव रस्ता, सातारा इथं चतुर्थ महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून 1100हून अधिक निमंत्रित मंदिरांचे विश्वस्त प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन हिंदू जनजागृती समितीच्या भक्ती डाफळे यांनी केले. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत मंदिर महासंघाचे सातारा जिल्हा समन्वयक शिवाजीराव तुपे म्हणाले, या परिषदेला सनातन धर्माचे प्रतीक असलेल्या देवळांचे प्रतिनिधी म्हणून आपण उपस्थित आहेत. या परिषदेत होणारे विविध विषय प्रत्यक्ष मंदिरांच्या कृतीच्या स्तरावर आणण्याचा निश्चय करूया. मंदिर महासंघाचे प्रेरणास्त्रोत आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांनी दिलेल्या संदेशाचं वाचन सद्गुरू सत्यवान कदम यांनी केले. महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी एकूणच मंदिर महासंघाची वाटचाल, मंदिरांपुढील आव्हाने तसेच यापुढील काळात मंदिरांनी संघटित स्तरावर कोणत्या कृती कराव्यात यावर विस्तृत विवेचन केले. मंदिरांचा पैसा हिंदूंच्याच कल्याणासाठी वापरला जावा. मंदिराची 1 इंचही भूमी वक्फच्या कायद्यात राहू देणार नाही. सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक मंदिर महासंघ. मंदिर महासंघानं 17 सहस्त्र मंदिरांचं संघटन उभे केले असून मंदिर महासंघ हा मंदिरे आणि सरकार यांच्यामधील दुवा आहे. राज्यातील मंदिरांच्या भूमी लाटण्याचं षडयंत्र उघड झालं असून ती भूमी परत मिळण्यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे. सोमेश्वर मंदिराची 50 कोटी रुपयांची भूमी केवळ 960 रुपयांना विकली गेली असे अनेक प्रकार उघडकीस येत असून असे प्रकार यापुढे आम्ही सहन करणार नाही. हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांचं पावित्र्य राखण्यासाठी मंदिर महासंघानं आक्रमक भूमिका घेतली आहे. मंदिरांच्या 100 मीटर परिघात मद्य आणि मांस विक्रीची दुकानं असता कामा नयेत अशी भूमिका असूनही मर्यादा वाढवून किमान 500 मीटर करावी. वक्फ बोर्डाच्या कह्यात असलेली लाखो एकर भूमी ही हिंदूंचा हक्क हिरावून घेणारी आहे. केंद्र सरकारनं वक्फ कायद्यात सुधारणा केल्या, मात्र मंदिरांची हजारो एकर भूमी अद्यापही वक्फच्या कचाट्यात आहे. तर यापुढील काळात 1 इंच ही भूमी वक्फच्या कह्यात राहू देणार नाही असा ठाम निर्धार मंदिरांनी केला पाहिजे, असं आवाहन सुनील घनवट यांनी याप्रसंगी केले. मंदिरं सुरक्षित राहिली तरच देव, देश आणि धर्म सुरक्षित. योगी निरंजननाथ महाराज. आपण सर्वजण मंदिरांचे विश्वस्त देवतांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत, एकत्र आलो आहोत. हीच मंदिर या न्यास परिषदेची संजीवनी आहे. मंदिरं सुरक्षित राहिली तरच देव, देश आणि धर्म सुरक्षित राहील. मंदिरांचे सरकारीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे प्रत्येक विश्वस्तानं त्यांच्या मंदिरांविषयी सजग राहिलं पाहिजे. मंदिराचे आर्थिक व्यवहार हे पारदर्शक असणं आवश्यक आहे. व्यवस्थापन, नियोजन, भक्तिभाव यासाठी आषाढी वारी हे देशात सर्वात मोठी आहे.
कोरोना काळाप्रमाणे अनेक मंदिरांमध्ये निरंतर अन्नदान दिलं जातं, त्यामुळे मंदिरं सामाजिक कार्यकर्तेही अग्रेसर आहेत हे त्यांचं सडेतोड उत्तर आहे। या प्रसंगी समाजातील मंदिर अर्थव्यवस्थेचे महत्त्व यावर बोलताना संदीप सिंह म्हणाले, जगातील अनेक मोठी शहरं कारखान्यांमुळे उभी राहिली आणि कारखाने बंद पडताच ती नष्ट झाली। मात्र अयोध्या, काशी, उज्जैन आणि तिरुपती यांसारखी शहरे सहस्त्र वर्षांपासून केवळ मंदिरांमुळे जिवंत आहेत। भारतातील मंदिरे विकासाचे स्रोत डेव्हलपमेंट हब आहेत। गिरीश शहा, मंदिर अभ्यासक। भारतातील मंदिरं विकासाचे स्रोत डेव्हलपमेंट हब आहेत। मंदिर आणि गोशाळा एकत्र आले तर भारताचा स्तर पालटू शकतो। आज समाजामध्ये शेण आणि गोमूत्रांपासून 300हून अधिक उत्पादनं निर्माण झाली आहेत। मंदिराशी युवकांना जोडलं पाहिजे। मंदिरांच्या माध्यमातून सेवा, आरोग्य, निसर्गाचे जतन आणि संवर्धन होऊ शकते। मोठ्या मंदिरांनी छोट्या मंदिरांना अर्थसहाय्य केलं पाहिजे। मंदिरं ही राष्ट्र निर्मितीची केंद्र आहेत। मंदिरात येणाऱ्या भक्तांना धर्मशिक्षित करण्याचे दायित्व मंदिरांनी घेतली तर रामराज्य दूर नाही। सद्गुरू स्वाती खाडे, सनातन संस्था। प्राचीन काळापासून मंदिरं ही कला, संस्कृती, समाज आणि अर्थ यांच्यासह मंदिरं ही धर्मशिक्षणाची केंद्र होती। मंदिरांच्या माध्यमातून समाजाला एकसंध ठेवण्याची प्रक्रिया होत आहे। हिंदू समाजाचे जन्म हिंदूंपासून म्हणून कर्म हिंदूंपर्यंत रूपांतरण करण्यासाठी मंदिर हे प्रभावी माध्यम आहे। आता मंदिर आणि तीर्थक्षेत्रांच्या सद्यस्थितीचा अभ्यास केला असता आणि तीर्थक्षेत्र आज पर्यटन स्थळ झाले। देवाला योग्य प्रकारे नमस्कार कसा करावा हेही हिंदूंना शिकवण्याची वेळ आली असून तीर्थक्षेत्राचा पूर्ण लाभ आपण करून घेत नाही। त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भक्तांना धर्मशिक्षित करण्याचं दायित्व मंदिरांनी घेतलं तर रामराज्य दूर नाही। यावेळी श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, हरिभक्त परायण बबनराव साप्ते, हरिभक्त परायण विठ्ठल स्वामी वडगावकर, स्वामी समर्थ रामदास स्वामी संस्थानचे पूज्य उदय शेकडे, हरिभक्त परायण पुरुषोत्तम कुलकर्णी, दत्त मंदिर पळशी येथील पूज्य जगदीश पिसाळ महाराज, विशाल महाराज पाटेश्वर, रत्नागिरी येथील पतंजली योग समितीचे अधिवक्ता विद्यानंद जोग, माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष विजयराव गाडवे, मलकापूर जिल्हा कोल्हापूर येथील विठ्ठल मंदिराचे विश्वस्त बाबासाहेब पाटील, तुळजापूर येथील गरीबनाथ मठाचे मठाधीश महंत मावजीनाथ महाराज, अहिल्यानगर येथील संजीवनी भारती आखाड्याचे महंत सोहम भारती, हनुमान मंदिर नॉर्दर्न ब्रँचचे विलास पुंड, अकोला येथील पुरातन महादेव मंदिराचे अध्यक्ष अरविंद देठे, ईश्वरपूर जिल्हा सांगली येथील अमल मलगुंडे, श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट खरसुंडी जिल्हा सांगलीचे विश्वस्त भरत पाटील, मिरज जिल्हा सांगली संस्थानचे प्रतिनिधी अवधूत बोडस, यवतमाळ येथील श्री महादेव मंदिर मंदेवचे अध्यक्ष अशोक खोडकुंबे, अमरावती येथील नागेश्वर महादेव संस्थान धामंत्रीचे अध्यक्ष कैलास पनपालिया, कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष अतुल ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।